रोहित पवार यांचं या राज्यातलं सरकार गेल्यामुळं ते हतबल झालेले आहेत, अत्यंत घाबरलेले आहेत। काल परवाच त्यांची आपण आपल्या माध्यमातून बघितलं, त्यांची कुठंतरी चौकशी पण झालेली आहे, त्यामुळे ते हादरून गेलेले आहेत। आज आमचे सहकारी आणि जे स्मारक समितीचे आमच्या अहिल्यादेवी विद्यापीठाच्या स्मारक समितीचे सदस्य आहेत, त्यांच्यावरती काल अपहरण त्यांचं झालं होतं आणि त्यांच्या गंभीर जखमी झालेले होते। ते सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होते। त्या ठिकाणी मी पडळकर साहेबांच्या सोबत आम्ही सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेलो होतो आणि पडळकर साहेबांनी शरणू हंडेंची भेट घेतली। त्यावेळेस पडळकर साहेब भेट घेत असताना सर्व प्रसार माध्यमं त्या ठिकाणी कॅमेरे सुरू होते। पडळकर साहेबांदेखत त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाचा आला काय ते त्यांनी शरणू हंडेंनी सांगितलेलं आहे। त्यानंतर पडळकर साहेब प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मी नंतर शरणू हंडेंकडे गेलो, कारण तो माझा जीवाभावाचा सहकारी आहे आणि मी त्या ठिकाणी गेलो। या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शरणू तुमची व्यवस्था होती का, तुमची प्रकृती अजून काय तुम्हाला होऊ शकतं म्हणून आपण खाजगी दवाखान्यात उपचार करायचं का असं विचारलं आणि आम्ही सगळे घाबरून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत सगळे आहोत, मी तुमच्या घरी जाऊन येतो, घरच्यांनाही आधार देतो असं त्यांना मी सांगत होतो। रोहित पवारचा हा गैरसमज झालेला आहे किंवा त्याने करून घेतलेला आहे। दुसरा त्यांनी आरोप केला की माऊली हळणवर वाळूच्या केसेस आहेत। माझं त्यांना आव्हान आहे, असं एक FIR जर मला त्यांनी FIR दाखवावी। मी ज्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो त्या ठिकाणी त्यांनी माहिती घ्यावी, कारण हे माऊली हळणवर हे नाव टाकल्यानंतर कोर्टामधून सर्व FIR निघतात सर्वांच्याच। रोहित पवारांनी त्याला त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी एक FIR माझ्यावरती अशा एखाद्या गुन्ह्याची दाखवावी, कारण माझ्यावर अनेक गुन्हे आहेत, 30 ते 35 गुन्हे माझ्यावरती दाखल आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे, कारण एकही गुन्हा माझ्यावरती चोरी दरोडा किंवा मारामारी अशा प्रकारचा गुन्हा नाही। माझ्यावरती शेतकरी आणि चळवळीतील आंदोलनाचेच गुन्हे आहेत। विशेष करून रोहित दादा, तुमच्या आजोबाचे नापाक हात आमच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये म्हणून जेजुरीमध्ये जे एक आंदोलन पडळकर साहेबांनी केलं होतं त्यामधला मी 2 नंबरचा आरोपी आहे। विठ्ठल मंदिर उघडा म्हणून तुमचं सरकार असताना माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आंदोलन केलं होतं, त्यामधला मी 4 नंबरचा आरोपी आहे। आणि राजू शेट्टी सदाभाऊ यांच्या चळवळीमध्ये मी अनेक दिवस काम केलं आहे आणि ते सगळे शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत। या सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही पत्रकारांना कडून माहिती घेतली किंवा पोलिसांकडून माहिती घेतली तर तुम्हाला ते समजेल। रोहित दादा, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला एक कार्यकर्ता आहे। मी चळवळीतून संघर्ष करत अनेक वेळा जेलमध्ये बसत या ठिकाणी एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतोय। मी तुम्हाला आव्हान करतोय, असं तुम्ही काय बेछूट आरोप करू नका, कारण तुम्ही घाबरलेला आहात। अनेक बहुजनांच्या नेत्यावरती तुम्ही प्लॅन करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय। या राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्यावरती 10 वर्षाची एक जुनी केस काढून त्या महिलेला सुपारी देऊन तुम्ही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्या जनतेला, मीडियाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे। तसेच गोपीचंद पडळकर साहेबांवरती 3 वेळा ज्या वेळेस हल्ले झाले त्या वेळेस त्या आरोपींशी आपली सलगी असल्याचं दिसून सगळ्या मीडियासमोर आलेलं आहे, सगळ्यांसमोर आलेलं आहे। त्यामुळं रोहित पवारांनी असं बेछूट आरोप करू नयेत। तुम्हाला आता हे भगवन आहे, कारण या राज्यामध्ये देवाभाऊंचं एक सोज्वळ सरकार या राज्यामध्ये काम करते। नक्कीच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। आमचा पोलिसांवर, प्रशासनावर आमचा विश्वास आहे आणि या गुन्ह्यामध्ये जर रोहित पवारांचा हात असेल तर नक्कीच पोलीस तपासामध्ये ते पुढे येईल, परंतु अशा पद्धतीचा चुकीचा आरोप करून राग आणण्याचा तुम्ही प्रयत्न करू नये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।